सरसकट 1500 रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, ही लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती। माझ्या वाचनात आलं की राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं आता असं ध्यानात आलेलं आहे की अनेक कमवत्या महिला, कामधंदा करणाऱ्या मुंबईतल्या महिला ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयातही काम करतात, अशा घरातल्या 3-3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। ही गरीब महिलांसाठी योजना होती, सामान्य महिलांसाठी योजना होती, ज्यांचं उत्पन्नाचं साधन नाही, अशा ग्रामीण भागातल्या, शहरातल्या महिलांसाठी योजना असावी अशी आमची भूमिका होती। पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांनी सुद्धा आपापल्या घरात या योजनेचा लाभ घेतल्यामुळे काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत की बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, तो बंद केला पाहिजे। आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण पैसे आणणार कुठून, उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून, तुम्ही काही करू शकता। पण हे जे सुरू आहे त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा परत बेळगावमध्ये कर्नाटक राज्य सरकारचं अधिवेशन होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी महामेळावा घेते। यंदा पुन्हा एकदा महामेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे। काँग्रेसची सत्ता आहे सध्या। सत्ता काँग्रेसची असो किंवा भारतीय जनता पक्षाची असो, काँग्रेसची सत्ता कशा करता तुम्ही सांगताय? जेव्हा येदियुरप्पाचं राज्य होतं, जेव्हा कुमारस्वामीचं राज्य होतं, तेव्हाही ह्यापेक्षा वेगळे प्रकार घडत नव्हते। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बेळगावात जाऊन, मी वारंवार सांगत आलोय, एकनाथ शिंदे हे राज्यात मंत्री असताना, चंद्रकांत पाटील हे राज्यात मंत्री असताना त्यांच्याकडे सीमा भागाचा विशेष कार्यभार होता। पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत, हे त्याने कधी पाहिलं नाही। याचं कारण असं आहे, मी स्वतः गेलो, मला अटक झाली, मी वारंवार बेळगावात गेलो या काळामध्ये आमचं सरकार असतानाही, आणि मला अटक केली, माझ्यावर खटले दाखल केले, आम्ही घाबरलो नाही। पण आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे, ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत। पोलीस अटक करतील या भीतीने, आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते, कोल्हापूरचे आमचे असंख्य शिवसैनिक, हे तिथे जाऊन त्यांनी आंदोलनं केली, त्यांनी तिथे जाऊन भाषणं केली, त्यांनी तिकडे जाऊन मराठी माणसाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला। आता काँग्रेसचं राज्य आहे, ही पळवाट नाही, राज्य कोणाचे असू द्या, प्रश्न तोच आहे। सर, इंडिया अमेरिका महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही का अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाली? त्याचं कारण असं आहे की समाजवादी